हाय. तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं स्वागत आहे. तर आज रविवार आहे, पण मी पूर्ण रविवार म्हणजे दिवसभर मी पूर्ण किचन क्लिनिंग करत होते. कारण हळदी कुंकवाच्या वेळेला मी किचन क्लीन केलेला, पण तो थोडासा केलेला, वरवरचा म्हणतात तसं थोडक्यात. तर आज मी डीप क्लिनिंग केलेलं आहे किचन. आणि आता वाजले 6. आत्ता माझं आवरलं, आत्ता मी स्वतःचं सगळं म्हणजे आवरलं. आणि आता म्हटलं चहा घ्यावा पटकन. आणि एक रेसिपी करण्याची इच्छा आहे, तर बघूया. कारण मला 7:30 पावणे 8 वाजता मैत्रिणीसोबत परत बाहेर जायचं आहे. कारण संडे आहे, तर तिलाही ऑफिसला सुट्टी आहे. तर बाहेर जायचं आहे आम्हाला दोघींना सुद्धा. तर बघूया कसं काय होतंय ते. तर चला आधी पटकन एक चहा घेते. कारण अजिबात सकाळी एकदा चहा घेतला, त्याच्यानंतर मी चहा घेतलेला नाही आहे अजिबात. आणि दिवसभर काम करून आता मला थोडासा हे झालेलं आहे. ठीक आहे, एवढं काही नाही वाटत. तर आता मी फ्रेश झालेली आहे, आवरलेलं आहे. तर आता पटकन आवरते, कारण शर्वरीची आज पार्टी आहे क्लासमध्ये. तर शर्वरीला वरती जेवण आहे. दिलीपसुद्धा पोलीस स्टेशनला गेलेले आहे, तिथे त्यांना बाहेर आज जेवणच येणार आहे. ते बाहेर तपासायला गेले त्याच्यामुळे. तर मग आता मी एकटीच आहे, तर मी सुद्धा बाहेर जाणार आहे मैत्रिणीसोबत. तर आता चला पटकन आवरते, पटकन चहा ठेवते स्वतःसाठी आणि मग बोलते. सो चला आता चहा वगैरे झालेला आहे माझा. आता मी पटकन 6:45 वाजायला आले आहेत, मला पटकन आवरायचं आहे. आता मी पटकन चीज पावभाजी बनवणार आहे शर्वरीसाठी. शर्वरी कारण वरती जेवली तरी तिला थोडंसं रात्री झोपताना काहीतरी हवं आहे, म्हणून म्हटलं थोडीशी चीज पावभाजी बनवते, तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करते. तर आता ह्याच्यासाठी मी इथे घेतलेलं आहे, दाखवते. बटाटा आहे इथे, एक बटाटा घेतलेला आहे. थोडेसे मटार घेतलेले आहेत. इथे बटर आहे. हे चीज आहे, जे चीज मी असं बॉटलमध्ये भरून ठेवते. इथे फ्लॉवर घेतलेला आहे मी थोडासा, बीट आहे आणि शिमला मिरची आहे. तर आता मी पटकन हे कट करणार. याच्यामध्ये मी कटिंग माझं चालू आहे, त्याच्यामध्ये मी कटिंग करणार. आणि इकडे मी कुकर ऑलरेडी ठेवलेला आहे तयार, म्हणजे त्याच्यामध्ये घालून मी 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. चला, हे शिजवून घेतलेलं आहे मी आता. 2 कुकरला शिट्ट्या काढलेल्या आहेत आणि त्याचंच पाणी हे इथं मी गाळून घेतलेलं आहे. कारण हेच पाणी नंतर मी फोडणी दिल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. इथे चीज आहे, म्हणजे चीज पावभाजी म्हटल्यावर चीज लागणार म्हणून चीज आहे. इथे बटर आहे, अमूल बटर. आणि इथे कांदे 2 कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आणि इथे हा पावभाजी मसाला आहे. कांदा लाल झालेला आहे आणि नंतर एक टोमॅटो घातलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, तर ते टोमॅटो घातलेले आहेत. आणि थोडीशी फोडणीमध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे, थोडी वरून घालणार आहे. आता ह्याच्यामध्ये ना टोमॅटो मऊ होण्यासाठी एक अर्धा चमचा मीठ घालायचं, म्हणजे एक अर्धा मिनटामध्ये हा टोमॅटो स्मॅश म्हणजे मऊ होणार एकदम. ही अर्धा चमचा हळद. आता पावभाजी मसाला जो तुमच्याकडे असेल तो. आता माझ्याकडे एव्हरेस्टचा आहे, तर मी एव्हरेस्टचा घालते. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो घाला. एक चमचा तिखट, तुम्हाला जसं लागेल तसं ॲड करायचं. थोडंसं वरती मी अजून टाकलेलं आहे, घातलेलं आहे. व्यवस्थित हलवायचं. याच्यामध्ये अजून मला गरम मसाला घालायचा आहे, गरम मसाला पावडर. आणि धने जिरे पावडर घालायची आहे. ॲक्च्युली ती पहिल्यांदा मी घालायला पाहिजे होती, पण मी आधीच हळद घातलेली आहे. इथे मी हे स्मॅश करून घेतलेलं आहे स्मॅशरने. आता ते मी मिश्रण फोडणीत घालणार आहे. आता उकळी येते, एक छान उकळी येऊ दे आणि त्याच्यानंतर वरून बटर घालायचं आहे. आता याच्यामध्ये मी पावभाजी मसाला वरून घातलेला आहे आणि बटरही घातलेलं आहे. पावभाजी म्हटल्यावर बटर तर आलंच पाहिजे. त्याच्यामध्ये बटर घातलेलं आहे, छान पावभाजी मसाला आणि पावभाजी थोडीशी घातलेली आहे. आता याच्यावर मी ब्रेड, कारण माझ्याकडे आता पाव नाही आहे, तर म्हणून मी आता ब्रेड वापरणार आहे. चीज घातलेला आहे मी आता थोडं याच्यावर. चीज पावभाजी म्हटल्यावर चीज तर आलंच पाहिजे. बघा, सुंदर अशी चीज पावभाजी आपली तयार झालेली आहे, टेस्टी.
तर अशा पद्धतीने आपली पावभाजी, चीज पावभाजी यम्मी यम्मी तयार झालेली आहे, टेस्टी. तर आता मी चीज पावभाजी केलेली आहे आणि दाखवलीसुद्धा आहे. तर छान दिसते, खूप सुंदर, टेस्टी. तर अशा पद्धतीने बनवून बघा एकदा आणि कशी झाली ती मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता वाजले आहेत 7:45 आणि एकदा मैत्रिणीचा कॉल येऊन गेलेला आहे मला. आता मी पटकन तयार होणार आणि तिच्यासोबत जाणार आहे बाहेर. तर चला, बाहेर गेल्यावर जर आता रात्र झालेली आहे तरी मला व्हिडिओ करायला मिळालं, शूटिंग करायला मिळालं तर मी नक्की करणार. चला बाय. तर चला, मी तयार झालेली आहे. तर 10 मिनिटात मी तयार झाले. फक्त ड्रेस चेंज केलेला आहे, पावडर लावले, थोडी लिपस्टिक लावले. तर आता चला पटकन, कारण ती खाली उभी आहे. तर आता मी निघते, तिथे गेल्यावर व्हिडिओ करते. बाय. मी आणि माझी मैत्रीण दोघीही निघालेलो आहोत. तर मी सुद्धा आलेली आहे मैत्रिणीला भेटून, किंवा मैत्रिणीसोबत जरा फिरून मस्तपैकी. आणि शर्वरीच्या क्लासची पार्टी होती, तर शर्वरी तिथेही साडीच नेसली होती. मी तिला नेसवली होती, म्हणजे 7 वाजता, आणि वगैरे तयार करून वगैरे तिला पाठवलेलं. तर आत्ता आली आहे मॅडम आणि आता बसली आहे, रील केली आहे तिने. तर आता त्याचंच ते काहीतरी चालू आहे तिचं. तर आता चला, 10:15 10:30 होत आलेले आहेत. मी पण आलेली आहे आता. तर आता पुढचं म्हणजे आता किचन माझं अजून थोडंसं ओटा क्लीन करायचं बाकी आहे, कारण मी पटकन तयार झाले आणि पटकन गेले होते. तर त्याच्यामुळे आता ते पटकन आवरते आणि झोपायची तयारी. तर चला, आजचा ब्लॉग मी आता इथेच एंड करणार आहे. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग माझा आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला बाय. शर्वरी बाय कर. बाय, गुड नाईट.